मित्रांनो, उद्या आपला नीटचा पेपर आहे। तुम्ही खूप छान तयारी केलेली आहे, परंतु या पेपरला जाताना आपल्याला काही गोष्टी फॉलो करायच्या आहे आणि त्याची चर्चा आपण इथे करणार आहोत। सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही खूप छान अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे काही तयारी केलेली आहे, बायोलॉजीची असेल, केमिस्ट्रीची असेल, फिजिक्सची असेल, ती खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे की हो, मी अभ्यास केलाय। जर तुमच्यावरती जर विश्वास असेल तरच तुमचं दैव, तुमचं नशीब आणि तुमचा मेंदू तुम्हाला साथ देणार आहे। जर तुम्ही खूप पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन जर सेंटरवरती जर पोहोचलात तर ज्या गोष्टी तुम्ही कधीतरी सरांनी शिकवताना 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी ऐकलेल्या आहेत, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला जशाच्या तशा आठवणार आहेत। परंतु तुमचं दैव, तुमचं नशीब आणि तुमचा मेंदू तुम्हाला तेव्हाच साथ देतो जेव्हा तुमचा स्वतःवरती पूर्ण विश्वास असतो। त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सोबत घेऊन जायची आहे, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास। दुसरी गोष्ट, पेपर सॉल्व करताना बिलकुल घाई गडबड नाही करायची आहे। समोरचे टीचर पेपर डिस्ट्रीब्यूट करत असताना तुम्हाला असं वाटतं की माझा पेपर कधी येणार आहे, आणि जसा पेपर हातात पडतो तुम्ही त्याच्यावरती तुटून पडतात। तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाहीये। पेपर आल्यावरती 10 सेकंद, 20 सेकंद पॉज घ्या, मोठा श्वास घ्या, ज्या देवाला तुम्ही मानत असाल त्याचं नाव घ्या आणि शांततेत पेपर सॉल्व करायला सुरुवात करा। जर तुम्ही सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये जर घाई गडबड जर केली तर तुम्ही मेंटली अनस्टेबल राहाल, तुमच्या मेंदूमध्ये गोंधळ वाढेल आणि तुम्ही चुका करण्याची शक्यता जास्त होईल। तुम्हाला हे करायचं नाहीये। तुम्हाला बिलकुल शांत राहायचंय आणि पेपर सॉल्व करायचा। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर सॉल्व करताना जर अनाहूतपणे एखादी ठिकाणी तुमच्याकडून चूक झाली, एखादं सर्कल करताना तुम्ही चुकलात, तर बिलकुल पॅनिक व्हायचं नाहीये। ती गोष्ट तिथेच सोडायची आहे, पॉज घ्यायचा आहे, 10 सेकंद थांबायचे आणि पुढचा पेपर सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। जी गोष्ट होऊन गेली तिला आता आपण बदलू शकत नाही, त्यामुळे त्याच्यासाठी रडत बसण्यामध्ये कुठलाही पॉइंट नाहीये। त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची की कुठलीही चूक होऊ द्या, त्याला तिथेच सोडा आणि आता पुढचं कसं चांगलं होईल यावरती फोकस करा। चौथी गोष्ट, उद्या तुम्ही सकाळी सेंटरवरती निघताना चांगला एक ग्लास भरून, मोठा ग्लास भरून पाणी घ्या, त्याच्यामध्ये एनर्जलची पावडर टाका, ज्यामध्ये तुमचं शुगर, साल्ट मेंटेन राहील, तुमची ऑस्मोलॅरिटी मेंटेन राहील आणि तुम्ही फ्रेश राहाल, तुम्हाला आळस येणार नाही, साल्ट कॉन्सन्ट्रेशन तुमचं व्यवस्थित राहील, त्यामुळे तुम्हाला पेपर सॉल्व करताना झोप येणार नाही। तर या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे। सेंटरवरती पोचायचंय। माझ्याकडून आणि डीसीबी कडून तुम्हाला तुमच्या उद्याच्या दिवसासाठी, उद्याच्या तुमच्या लढाईसाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द व्हेरी बेस्ट। थँक्यू।